नमस्कार विद्यार्थी स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. आज दिनांक 14 ऑगस्ट 2025. मित्रांनो, पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन, सरळ सेवा, TCS, IBPS, बँकिंग, MPSC, UPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे अगदी मोफत PDF स्वरूपात. त्याचा लाभ घ्यावा. वळूया आजच्या व्हिडिओकडे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील रत्नावारी गावाची भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज म्हणून निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या देशाने खोरमशहर-5 नावाचे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे? आणि याचं उत्तर आहे इराण. पर्याय क्रमांक 2. चर्चेत असलेला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 25 जानेवारी 1950. बघा, सध्या खूप चर्चेतला मुद्दा आहे. याची स्थापना झाली 25 जानेवारी 1950 ला. सदस्याचा कार्यकाळ आहे 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण जर केले तर त्याला ते निवृत्त व्हावं लागतं सदस्याला. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त रामादेवी. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. बघा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 15च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा उल्लेख आहे. भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोग कोणकोणत्या निवडणुका घेतो? तर लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुका. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्तच्या निवडणुका ह्या हा मुद्दा एक महत्वाचा आहे. ठीक आहे. कोणकोणत्या निवडणुका? लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. ठीक आहे. मग बाकीच्या निवडणुका कोण घेत? तर बाकीचे निवडणुका घेतो आपला राज्य निवडणूक आयोग. बघा, या ठिकाणी दुसरा मुद्दा दिलेला आहे राज्य निवडणूक आयोग. राज्यामधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोग म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी झाली. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर ती करण्यात आली. ठीक आहे. तर हे महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. तर वाटल्यास एक स्क्रीनशॉट घ्या. चला पुढे. हा एक महत्वाचा मुद्दा. भारतीय संविधानात भाग 9 अंतर्गत 243 आणि 243 मध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नागपूर पुणे. बघा, पहिली नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन झालेलं आहे. नागपूर इथल्या आजनी या ठिकाणापासून ते पुण्यापर्यंत ती जाणार आहे. उद्घाटन कधी झालं? 10 ऑगस्ट 2025 ला. कोणी केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे. ठीक आहे. भारतातल्या सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस ही आहे 12वी वंदे भारत. 881 किलोमीटर हे दोन्ही शहरामधलं अंतर आहे. नागपूर ते पुणे ही सर्वात वेगवान ट्रेन आहे. 73 किलोमीटर ते 130 किलोमीटर पर आवर याची स्पीड आहे, गती आहे. 12 तास लागणार आहे. एकूण 8 डबे, 8 कोच आहे आणि प्रवासी क्षमता आहे 590 प्रवासी. ठीक आहे. गाडीचा क्रमांक आहे 26101
आणि आठवड्यातून 6 दिवस ती धावणार. तिचे नियोजित 10 थांबे आहे. वर्धा, बडनेरा, अकोला, बघा वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड व पुढे पुणे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. स्कूल व्हॅनला मान्यता देणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 3. बघा, स्कूल व्हॅन. तर स्कूल व्हॅनला मान्यता देणारे पहिले राज्य महाराष्ट्र. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी रोजगाराच्या संधीसाठी राज्य शासनाने हे काम सुरू केलं. परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात आले. राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅनला मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. याबाबतची अधिसूचना निर्गमित होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. चला पुढचा प्रश्न. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान ने कुणाला ऑक्टोबर 2021 मध्ये नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभंकर म्हणून घोषित केले? तर चाचा चौधरी. रॉचे नवे महासंचालकपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पराग जैन. हे खूप महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. बघा, पराग जैन यांचा परिवार उत्तर प्रदेश मधल्या कानपूर या ठिकाणी राहतो. 1989 बॅचच्या पंजाब कॅडरचे IPS आहेत. तंत्रज्ञान आणि आतंकवादी रणनीती ही यांची खासियत आहे. श्रीलंका आणि कॅनडामध्ये खुफिया देखरेखीचं काम यांनी केलेलं आहे. आणि आत्ताच झालेलं ऑपरेशन सिंधू, आर्टिकल 370, बालाकोट एअर स्ट्राईक मध्ये यांचं योगदान आहे. चला पुढचा प्रश्न. बघा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले नवे आयकर विधेयक 2025 कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? तर हे आयकर कायदा 1961 ची जागा घेणार आहे. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे. आयकर कायदा 1961 आता हे विधेयक मंजूर झाल्यावर आयकर कायदा 2025 मध्ये बदलेल. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम 2.0 पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर याचं उत्तर आहे पोलाद मंत्रालय. बघा, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. एखाद्या वेळेस अवजड उद्योगही वाटतंय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय वाटतं. ठीक आहे. तर ह्या अशा प्रश्नाकडे थोडंसं विशेष लक्ष द्या. बघा, आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये खुल्या पुरुषांच्या गटात पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर रमेश बुदियाल, किशोर कुमार, शिवराज बाबू आणि विकास अग्रवाल यापैकी रमेश बुदियाल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाईन म्हणजेच मानस सुरू केली आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गृह मंत्रालय. पुढचा प्रश्न. जागतिक जैवइंधन दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक 2 10 ऑगस्ट असं याचं उत्तर आहे. 10 ऑगस्ट रोजी जागतिक जैवइंधन दिन साजरा केला जातो. 4 दिवसापूर्वी साजरा झाला. पुढचा प्रश्न. महिलांना सुलभ आणि अनौपचारिक न्याय देण्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्याने नारी अदालत उपक्रम सुरू केला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
सिक्कीम. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. अमेरिकेच्या ब्ल्यू बर्ड उपग्रह प्रक्षेपण कोणती अंतराळ संस्था करणार आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इस्रो. बघा, अमेरिकेचा ब्ल्यू बर्ड उपग्रह प्रक्षेपण इस्रो करणार. अमेरिकामधील AST स्पेस मोबाईलने हा ब्लॉक टू ब्ल्यू बर्ड उपग्रह विकसित केलेला आहे. एक अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. 4G 5G मोबाईल सेवा पुरवण्यासाठी अमेरिकेचा हा उपग्रह आहे. 120 MB पर सेकंद पर्यंतच्या क्षमतेच्या ट्रान्समिशन साठी हा डिझाईन केलेला आहे. आणि ब्लॉक 2 अभियानात एकूण 60 ब्ल्यू बर्ड उपग्रह प्रक्षेपणाचा समावेश आहे. तर ह्या काही टेक्निकल गोष्टी फारशा लक्षात नाही ठेवल्या तरी चालतंय. ठीक आहे. पण त्याचं वजन 6500 किलोग्रॅम आहे. ठीक आहे. आता हे खूप किचकट आहे आणि हे फारसं विचारलं जाऊ शकत नाही, तरी सुद्धा एखाद्या वेळेस रेअरली विचारलं जाऊ शकतं. तर ते लक्षात ठेवायचं. पण ठिकाण सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा. कधी त्याचं प्रक्षेपण होणार आहे तर अजून तारीख फिक्स नाही. सप्टेंबर 25 मध्ये, माफ करा, सप्टेंबर 2025 मध्ये भारतात येईल आणि त्यानंतर प्रक्षेपण होईल. बघा, बाहुबली रॉकेट जे याला LMV3 ज्याला बाहुबली रॉकेट म्हणतात, जे 10,000 किलो घेऊन उडतं, ते याला घेऊन उडणार आहे. आता हे 6500 किलो आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. चल, आता शेवटचा प्रश्न बघा. कामचटका द्वीपकल्पात क्राशेनिकोव ज्वालामुखीचा 600 वर्षांनी उद्रेक झाला कोणत्या देशामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रशिया. आपण या ज्वालामुखीबद्दल माहिती बघूया. बघा, क्राशेनिकोव ज्वालामुखीचा 600 वर्षांनी उद्रेक झाला. कुठे झाला? तर कामचटका द्वीपकल्पात, रशिया या ठिकाणी. कधी झाला? 3 ऑगस्ट 2025 ला. राख आणि वायू 6 किलोमीटर उंच हवेत उडत होते. ठीक आहे. विचार करा, 6 किलोमीटर हवेत उंच. ज्वालामुखीच्या उद्रेकाला 30 जुलै 2024 रोजी झालेल्या 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाशी जोडले गेले. बघा, 30 जुलै 24 ला भूकंप झाला आणि 3 ऑगस्ट 25 ला, म्हणजे तब्बल 13 महिन्यानंतर ज्वालामुखी निघाला. ठीक आहे. कामचटका आहे या ठिकाणी रशिया, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा एक आठवण, पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन सरळ सेवा ज्या TCS IBPS मार्फत घेतल्या जातात, तसेच बँकिंग, MPSC UPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर. तर सबस्क्राईब करा चालू घडामोडीवाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.